की फास्ट ट्रेनमध्ये वगैरे कसं प्लॅटफॉर्म काही मधले मिस होतात ना, तर तेव्हा असं एखादं जोडपं वगैरे दिसलं तर त्यांना मी पप्पा अशी हाक मारायचो आणि मग ती मी निघालो. आता पुढे काय करशील. तुझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा काहीतरी चांगलं होतं ना तेव्हा तेव्हा तुला ताप असतो. बरोबर. खरंय. टाइमपासच्या वेळेला पण केवढा ताप होता तुला. खूप स्वागत सगळ्यांचं. कसे आहात? व्हॉट्सअप. एक नंबर. मस्त मस्त एक नंबर. आणि मित्र असावा तर मनमीत सारखा. म्हणजे पुढच्या वर्षी तो प्रथमेशला आयफोन गिफ्ट करणार आहे असं त्यांनी वचन दिलेलं आहे. आता हे जग जाहीर झालंय. अरे याच वर्षी तो देणार होता पण ते काही त्याला जमलं नाही. म्हणून त्यांनी सॅमसंग वर भागवलंय. हा, सॅमसंग वर त्याने भागवलेला आहे आणि तो आता वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे करतोय त्याच्यासाठी की मला आयफोन द्यावा म्हणून. पण प्रथमेश काय म्हणजे तू म्हणजे काय नशीब आहे, बायकोनी नवीनच घड्याळ. येस, हे बघा हे राष्ट्रीय मराठीला मॅच होतोय आणि दिल्या त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही इंटरव्ह्यू करतोय आणि मी ते घातलंय. लग्नानंतर हे सगळं होतं मला माहित नव्हतं. हो, लग्नानंतर हे सगळं पण होतं. वेळ चांगली येते आपल्यावर. चांगली. पण मगाशी तू अजून काहीतरी बोललास काय की गिफ्ट का मिळालं तुला. त्याच्या आधी तू काय. मी काय केलं होतं, एका वेबसाईटवर मी ते खूप सर्च करून ठेवलं होतं घड्याळ आणि म्हणजे मिंत्रावर आणि बनव नाही खरंच. अरे मिंत्रावर मी हे करून ठेवलं होतं आणि बाकीची जी स्वस्तातली घड्याळ होती ती मी मागवली. म्हटलं ही घेऊ, हे जाऊ दे, हे जरा महाग आहे. मग ते तिने 2 दिवसाआधी बघितलं. मग तिने म्हटलं की आपण हे ह्याच्यासाठी मागवू आणि मग तिने मला हे गिफ्ट दिलं. वाईफ गोल्स. येस. सो थँक्यू सो मच. मुंबई लोकल हा सिनेमा येतोय आणि मुंबई लोकल आपल्या सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. मुंबई लोकलबद्दल एकतर काय सांगाल मला, कारण का ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला आवडली. मी ट्रेलर पाहिला की जुनी लोकल दाखवली आहे ज्याच्यामध्ये नॉस्टॅल्जिया आला आम्हाला बघून. आणि जेव्हा गर्दी नसायची असा काळ त्याच्यामध्ये दाखवला गेला ज्यात प्रेम होऊ शकतं. आणि आता असं आहे की आपल्याला चढायलाच जागा नाहीये, प्रेम काय होणार. सो मला सांग की त्या जुन्या लोकलमधनं प्रवास केलाय का आणि कसा, काय आठवणी सांगशील लोकल. जुन्या लोकल मी प्रवास नाही केलाय पण तू खूप केला असशील ना प्रवास मुंबई लोकल मधनं. हा, मी केलाय. म्हणजे तसा मुंबई लोकलने मी प्रवास खूप केलाय पण जुन्या लोकलने प्रवास नाही केला. पण मी झिपऱ्याच्या वेळेस शूट केलंय त्या जुन्या लोकल्स मध्ये. मला वाटतं ते त्या साईडला CST साईडला वगैरे तो जो एक ते त्या साईडला एक प्लॅटफॉर्म आहे तिकडे ते अजूनही अवेलेबल आहे. सो त्याच्यातल्या त्या जाळ्या, त्याच्यावर ते काढलेले चित्र, हे मला त्याचे ब्राऊन कलर, त्याचे जे हँडल्स होते ना ते ब्राऊन कलरचे त्याचे हँडल्स, त्याच्या सीट्स वेगळ्या होत्या, थोड्या लाकडाच्या सीट्स होत्या. तर त्या सगळ्या लागायच्या. अरे खूप लागायच्या. तर त्या मला तर वाटलं हळूहळू तू काय तो घामाचा वास, काय ती गर्दी, काय ते एक पाय उभं राहून जाणं, हे सगळं जे आहे ना, हे सगळं मनमीत काय गाड्यांमध्ये फिरतो. हा, तर मनमीतचा एक गाडीचा पण किस्सा आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगतो. पण आता मी मुंबई लोकलवर आपण मुंबई लोकल बद्दल तर मुंबई लोकल म्हणजे जी जुनी मुंबई लोकल आहे ती स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मला असं आलं की ती तशीच दिसणार आहे का, म्हणजे तशीच असणार आहे का. कारण तो डबा जो आम्ही 2-3 डबे जे बनवलेले होते, एक तर आमचा सामान कक्ष ज्यात आम्ही तिघं आणि इतर जी मंडळी होती, कारण सामान कक्षातनं पण काही मुलं ट्रॅव्हल करायची, म्हणजे अजूनही करत असतील मला वाटतं. सो ते त्यातली काही ही 3-4 टाळकी आहेत जी सामान कक्षातनं पण ट्रॅव्हल करतात. आणि त्याच्या बाजूला लेडीज डब्बा आहे आणि त्या लेडीज डब्यात एक छान मुलगी येते आणि ती आशिषला आवडते. आणि आशिष तसा म्हणजे छान मुलगा आहे, काही त्याला म्हणजे तुमचा जो मेन आशिष आहे त्याच्यासारखा तो नक्कीच नाही आहे, जो राशी मराठीमध्ये आहे. हा, त्याच्यासारखा तो नाही आहे. खूप छान, प्रामाणिक आणि त्याच्या कामावर प्रेम असणारा असा सगळा तो मुलगा आहे. आणि मला असं म्हणजे तू जसं म्हणालीस ना की मुंबई लोकल, मला जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला असं आलं की प्रत्येक मुंबईच्या माणसाला नाही तर बाहेरच्या माणसाला सुद्धा मुंबई लोकल आपली वाटते. कारण तुम्ही जेव्हा मुंबईत येता तेव्हा तुम्हाला ट्रॅव्हल तर मुंबई लोकलनेच करावं लागतं. सो तो एक रिलेटेबल फॅक्टर मला असं वाटलं की ह्या सिनेमात खूप जास्त आहे. आणि ट्रेलर आल्यानंतर लोकांना काय म्हणूया आपण की तो नॉस्टॅल्जिया येतोय हे बघून आम्हाला खूप आनंद होतोय की बाबा, आणि त्यांच्यावर ती घडलेली सत्य घटना आहे. म्हणजे जी काही मुंबई लोकलमध्ये तुम्ही बघताय जी काही स्टोरी आहे ती सत्य घटना आहे, त्याचे ते साक्षीदार आहेत स्वतः. सो त्याच्यामुळे ती अजून लोकांना आपली वाटेल आणि आय होप की लोक या सिनेमाला प्रेम करतील
जसं मुंबई लोकलवर करतात हो तसंच. येस. आणि अभिजित सर म्हणाले की माझ्याकडे जरा शेवटी आहे ह्या लोकांवर जरा बरंच काय यांच्याकडे बोलायला. पण मनमीत जोक सपाट तो जसं म्हणाला की गाड्यांनी वगैरे फिरतो म्हणून सपाट आहे बघ. माझं काय म्हणणं आहे की माझी ओळख करून देताना असं मुंबई लोकलची काय काय आठवणी, तुझं असं जोक सपाटच का तुझं चालू करतात लोक? मग तू अपार्ट सिरियस सिरियसली माझ्याशी बोलणार आहेस? याच्यावर पण ती असते. पण नाही मनमीत म्हणजे तुझं एकंदरीत तुझं स्वभाव आणि तुझं ते मनमीत comedy. बघून मला हसायला येतंय एवढं. एवढं चला मी आता रजा घेतो. नाही, पण ही चांगली गोष्ट आहे काय मनमीत बोलला? की तुझ्याकडे एखाद्या बघून व्यक्तीकडे बघून खरंच आनंद वाटतो की एक असा जॉली आनंद वाटतो पर्सनॅलिटी का हसायला येतं? हसायला हसायला पण येतं. अरे यार प्रथमेश तू आग नको लावू मला पूर्ण म्हणजे इंटरव्ह्यू तर कम्प्लीट होऊ दे. हसू येतं. येस. पण आता असं होतं ना की टीसी त्याच व्यक्तीला पकडतं ज्याच्याकडे तिकीट नाही आणि त्यांना बरोबर कळतं. तू तसा व्यक्ती होतास का की याच्या चेहऱ्यावर कळायचं की ह्याच्याकडे तिकीट नाहीये किंवा काय? नाही, मी कधीच विदाऊट तिकीट ट्रॅव्हल नाही केले. मला खूप भीती वाटते मला TC पकडतील याची. कॉन्फिडन्स आहे म्हणजे तुझ्या. हा पण मी खूप TC मी असेल तर नक्कीच पकडेन तुला. नाही, पण मी पहिले माझ्याकडनं खूप चुका झाल्या आहेत. मला आधी सेकंड क्लास फर्स्ट क्लास काय कळायचं नाही. मला रिकामं दिसलं म्हणून मी फर्स्ट क्लास मध्ये चढायचो आणि नंतर दुसऱ्यांना शिवाय करायचं काय येडे आहेत का इकडे कशाला चढत नाहीयेत. तर तसं मला पकडलंय, पण असं नाही पकडलं, तिकीटसाठी नाही पकडलंय. पण काय किस्से घडले कारण का आय गेस कॉलेज डेजमध्ये सगळेच आपण ट्रॅव्हल करत असतो. जरी आपलं कॉलेज लांब नसेल तरी आपण बंक वगैरे मारून जात असतो. हो. काय मजेशीर किस्से जो मेमोरेबल ट्रेनमध्ये घडलेला तो काय शेअर करशील? खूप किस्से असतील आय गेस तो हे करतो कुठला सांगू? माइंड करून सांग. माइल्ड नाही, मग तो नको सांगायला. कुठला? बरं नाही नको तो नको 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 अगदीच नको, मारायला नको ना लोक बाहेर जाऊन. तर माइल्ड किस्सा असा आहे की मला ट्रेनमध्ये एकतर मी फार असा फोनमध्ये बघणारा माणूस नाही मी, की ट्रेनमध्ये गेलो कानात लावलं आणि बघत बसलो असं मी करत नाही. त्यामुळे मी इथे तिथे बघत असतो असा कोण आहे काय आहे. तर मग माणसं वगैरे अशी समोर उभी असतात तर त्यांच्या पॅन्टकडे वगैरे असं बघून मी मग अचानक त्यांच्या चेहऱ्याकडे डबल लुक देणं असं वगैरे, त्यांना कन्फ्यूज करायचं. जास्त मी काही हानी पोचवत नाही त्यांना, फक्त कन्फ्यूज करतो. चपलीकडे बघतो, घड्याळाकडे बघतो आणि मग बोलतो असं वगैरे थोडंसं करतो. तर माझा टाइमपास होतो आणि तोही माणूस फोन मधनं जरा वेळ बाहेर येऊन विचार करतो की हे काय चाललंय, कोण क्रिएचर आला. हे कधीपासून चालू झालं. तो माणूस स्वतःला बी अलाउड आहे. त्याच्या एक्झिस्टन्सवर प्रश्न पडला मी का आलोय ट्रेनमध्ये आज? त्याला सोडून मी इनविजिबल आहे का काय, मी ह्याला ओळखतो का हा मला ओळखतो. वाव. पण मन मी ते करू शकतो. हो, आता एक गोष्ट मी अजून करायचो पण ती कॉलेजमध्ये, आता मी बंद केली ती, की फास्ट ट्रेनमध्ये वगैरे कसं प्लॅटफॉर्म काही मधले मिस होतात ना, तर तेव्हा असं एखादं जोडपं वगैरे दिसलं तर त्यांना मी पप्पा अशी हाक मारायचो आणि मग ती चालली. मी निघालो. आता पुढे काय करशील. अरे यार माझं पोट दुखायला लागलं. अजून खूप असतील आता तो अजून तू हसत राहा. आता तीन चार अजून येते. मला फक्त त्या कल्पनेनी मजा येते की ती बायको त्या पुरुषाचं काय वाव. त्याची वेळ खराब झाली माझ्यामुळे. सुरू झालंय आता. हा ना आत्ताशी स्टार्ट केलंय. पण नाही सर, हे तर म्हणजे हे टवाळ किस्से झाले, पण ही रिअल स्टोरी आहे मुंबई लोकलची. तर मुळात स्टोरी ह्यावर स्टोरी बनवावी आणि पण आहे आणि टवाळ पण आहे. कळलं तुला? म्हणजे टवाळ किस्से असं काही टवाळ किस्से झाले हे टवाळ. येस सर, म्हणजे मला पूर्ण हा नाही, सिनेमा असं काय करावा. असं हे नव्हतं की याच्यावरती तो सिनेमा यावा. ती घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली, मी लिहिली गोष्ट स्वरूपामध्ये. मग असते असे कुठेतरी मी रायटर म्हणून झालो इंडस्ट्रीमध्ये आणि मग कुठेतरी त्या गोष्टीला न्याय द्यावा म्हणून मी ती लिहिली. 20 वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि मग मी ती लिहिल्यावरती मी सलाम एकदा मी ऐकवली आणि मग त्यांचा तो प्रश्न तोच होता,
लोकल हीच असणार आहे का. मग आमचं ते तिथून जे चर्चासूत्र जे सुरू झालं ते आता मुंबई लोकल रिजलं आहे. आणि मला सांगतोय दोघांनी पण एवढा सपोर्ट केलेला आहे की प्रत्येक गोष्टीला कॉस्ट्यूम कसे असावे, डायलॉग मी असा घेऊ का, ओके, प्रत्येक गोष्टीला जे काय श्रेय आहे मुंबई लोकलचे ते यांचं आहे. आणि यांनी एकत्र आधी सिनेमा केला त्यामुळे, आणि ते खूप छान मित्र सुद्धा आहेत. हो, हो. केमिस्ट्री आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय गिव्ह अँड टेक. तरी अजून आमचा तिसरा मित्र नाहीये. आता ते तू नसतीस मग इंटरव्ह्यू मध्ये मला. हा, त्याचे प्रताप तुम्ही ऐकलेलं नाही. पण मला असं वाटतं ना, ही बॉन्डिंग जेव्हा कास्टिंग होत होती तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की भाई ह्या दोघांना आपण नक्की ह्यांना विचारू, ते जर फ्री असतील या डेट्सवर तर आपल्याला त्याचा एक ॲडव्हान्टेज आपल्याला आपल्या सिनेमाला मिळेल. आणि जे काही कामं पृथ्वी आणि मनमीतने केलेले आहेत, कारण काय होतं बऱ्याचदा तुम्ही जेव्हा असं काहीतरी कॅरेक्टर करता जे खूप रिलेटेबल असतं किंवा लोकांना प्रेमात पाडणारं असतं, पण त्याच्यासोबत एक हसण्यासाठी पण माणसं लागतात किंवा एक समजूतदार मित्र लागतात. जे समजूतदार मित्र म्हणजे मनमीत आणि पृथ्वीकने फार मस्त साकारलेले आहेत, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची लव्ह स्टोरी बघताना पण लोकांना मजा येईल. म्हणजे तिथे सपोर्ट जर त्या मित्राला चुकीचा मिळाला किंवा काहीतरी मिसगाईड झाला, म्हणजे मिसगाईड करण्यात पण मजा आहे. सो ती जी मजा हे लोक आणतात ना सिनेमात, त्याच्यामुळे ते अजून बघनेबल होतं. आणि त्याच्यामुळे ते अरे ह्यांची किती क्यूट लव्ह स्टोरी सुरू आहे आणि त्याच्यात ही धमाल पण सुरू आहे. आणि त्याच्यात एक जो काही ट्रेलरमध्ये आम्ही सस्पेन्स ठेवलेला आहे तो पण आहे. सो त्याच्यामुळे ते सगळं आम्ही मिक्स करायचा प्रयत्न केलाय. बघू आता लोकांना कसं वाटतंय. म्हणजे प्रथमेश ठरवलंच का की लव्ह स्टोरी तर आपण करायची, पण त्यासोबत ट्विस्टही द्यायचा काहीतरी. आणि एक म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या लव्ह स्टोरीज तुला साकारायला मिळेल त्या वर्षांमध्ये. तर त्या ज्या ट्विस्ट बद्दलच आम्हाला काय स्निक पीक देशील थोडासा? ट्विस्ट तर मी सांगू शकत नाही खरं तर, पण मी नक्की सांगतो की जो काही तुम्ही शॉक्ड व्हाल. तुम्ही एवढं काफी आहे. म्हणजे तुम्ही फारच, आणि तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की खूप असे कमी शॉक्स असतात जे तुम्हाला इमोशनल पण करतात. सो ते जे इमोशनली शॉक होणं जे आहे किंवा आता पुढे काय, आता पुढे काय, आता पुढे काय, आता पुढे काय, हे सतत तुम्हाला या सिनेमाभर राहील. आणि ते स्क्रिप्टची गंमत आहे. मला अभिजित सरांनी जी काही गोष्ट तुम्हाला हसता हसता रडवेल, हा आमचा सिनेमा आहे. आणि तेच झालं आमचं. टीजर मध्ये असं वाटलं की वाव छान गोड लव्ह स्टोरी आहे. ट्रेलरच्या मध्यवर्ती आलं तेव्हाही सेम वाटलं. टीजरला बघितलं ते टेलरला एकदम त्याचा वेगळा पर्याय आहे. आणि टेलरला जे आहे ते सिनेमामध्ये अजिबात नाही आहे. अजून काहीतरी वेगळं, खूप रंजक आहे. म्हणजे खूप उत्सुकता वाढली हा ट्रेलर बघून खरं तर. आणि मनमीतचं कॅरेक्टर एक जरा वेगळंच आहे. म्हणजे असं आपण नेहमी म्हणतो वेगळंच आहे, पण खरंच वेगळं आहे. मनमीत खूप मेहनत असतं ना, वेगळंच असतं यार. खूप मेहनत घेतली आहे मनमीतने या कॅरेक्टर. अरे खूप. म्हणजे मनमीतने काही शब्द काढले होते या लँग्वेज मध्ये, आणि युपीकडची ही लँग्वेज आहे, आणि या लँग्वेज मध्ये त्याने शब्द काही काढले होते आणि ते मला पाठवायचं, हे घेऊ का ते घेऊ का, म्हटलं हे नको घेऊ, हे घे. पण फार धमाल केली त्याने, मजा येईल युपीची लँग्वेज ऐकताना. येस. एक त्यातला तुझा एखादा डायलॉग आवडीचा आम्हाला जरा ऐकव ना. डायलॉग मला डायलॉग नाही आठवत आहे, पण माझी बोलायची स्टाईल ही आहे. अरे हसतो का, येडा झाला आहे का पागल झाला आहे, हे सगळं आहे. येडा झाला आहे का पागल झाला आहे, असं सगळं बोलायची पद्धत आहे. येस. आणि ज्ञानदा सुद्धा आहे तुमच्या टीममध्ये. मला असं वाटतं की ह्या सगळ्या अतरंगी मुलांसोबत ती एकटी अशी शांत होती की नाही, ती पण तुमच्यामध्ये एकदम नाही ती तुमच्यापेक्षा जास्त होती का? ती पण फुल, ती पण टवाळ आहे. आता ती पण खूप मस्ती करते, खूप मज्जा करते. आणि आमच्यासोबत क्रिकेट पण खेळली आहे. हो. आम्ही इतकी आम्ही एवढे प्रिपेअर्ड होतो सेटवर की आम्ही मग शॉर्ट नंतर क्रिकेट खेळायचो. खूपच. आणि त्याच्यात तिला बॅटिंग हवी असायची, मग ती बॅटिंग करायची. मग सीन मध्ये आम्ही बॅटिंग कर. वाव. पण मला असं वाटतं की एक काय म्हणूया की एक काहीतरी पाहिजे सिनेमाला, जे सिनेमा ब्युटिफुल करतं. तर त्याच्यामुळे ही जी बॉन्डिंग आहे, या चौघांची जी बॉन्डिंग आहे ना, म्हणजे इव्हन ज्ञानदाची जी चौघांबरोबर आमची बॉन्डिंग, म्हणजे ती जाळीच्या त्या साईडला जरी असली तरी आमच्यासोबत असणारी जी बॉन्डिंग आहे तिची, ती सिनेमाभर रिफ्लेक्ट होते. सो ते रिफ्लेक्शन जे आहे ना, ते मला असं वाटतं की खूप जास्त आहे. सो त्याच्यामुळे ते एकत्र येऊन जे काम करण्याची जी मजा आहे ना, म्हणजे
मराठी सिनेमा करत असताना जनरली काही ना काहीतरी थोडं प्रॉब्लेम्स होत असतात. हे नाही आलं, ते नाही आलं, आज पाऊसच पडला, हे झालं ते. आम्ही ट्रेन लावलं, अख्खा डबा लावला होता. त्या डब्याची कॉस्टच जवळजवळ आमचं म्हणजे जवळजवळ बजेट वाढवणारी होती. मी सांगत नाही त्या डब्याची कॉस्ट, पण तो डबा लावला पहिल्या दिवशी आणि त्या दिवशी पाऊस आला. सो तो पाऊस आला आणि पहिल्याच दिवशी आमचा अर्धा दिवस आम्ही काहीच करत नव्हतो. मग अर्धा दिवस आम्ही आमच्या व्हॅनिटीत टाइमपास करत होतो. मग सर यायचे, मग सीनबद्दल आम्ही डिस्कस करायचो, मग काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत. सो ते म्हणजे फक्त चांगली माणसं असून फायदा नाही, तसं सपोर्ट पण सगळीकडनं मिळायला हवा. आणि तो एक टीम बनण्यासाठी मला असं वाटतं की असं असणं फार गरजेचं आहे की कधीतरी फन असलं पाहिजे, कधीतरी आपण सिरियस असलं पाहिजे, कधीतरी सिच्युएशननुसार आपण वागलं पाहिजे. सो ते मुंबई लोकलला खूप झालेलं आहे आणि तेच रिफ्लेक्ट झालंय मला असं वाटतं. अगदी. आणि मला खूप चांगलं वाटतं या गोष्टीचं की प्रत्येक एलिमेंट दाखवायचा प्रयत्न केला ट्रेनमधला. एक भजनाचा जो ग्रुप, हां, काही लोक रमी वगैरे खेळतायत. हां, आणि भजन तर अजूनही सुरू आहे लोकलमध्ये. आपण बघतो की फिक्स ट्रेन असते लोकांची, त्यात तो ग्रुप येतो आणि आजकाल तर रील्समुळे तर व्हायरल होतं. ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना म्हणजे माझे असे अनेक मित्र आहेत की ती मुद्दामून ती ट्रेन पकडतात कारण का त्यांना त्या ग्रुपमध्ये जायचं असतं. तुमच्या बाबतीत असं कधी झालं, तो एक्सपिरियन्स केला ट्रेनमध्ये गेल्यावर? नाही, माझ्या बाबतीत तर मी असं ग्रुपसाठी कधी चढलो नाही, पण मला आठवते आम्ही एकांकिका स्पर्धांना जायचो तेव्हा ते सेम टी शर्ट असायचे आपल्या मध्ये ना, त्या सेम टी शर्टला फॉलो करा, हां, कुठेही वेगळीकडे जाऊ नका. सो जाताना म्हणजे आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे आम्ही गायचो की भजनं. हो, आम्ही पण आमची वेगळी भजनं गायचो. हां, पण ती भजनं सांगण्यासारखी. हां, हां, ती आम्ही आमची गाणी आणि मजा मस्ती करत राहायचो. पण काय आहे, ते जाताना एकदम सगळे सिरियस असायचे कारण एकांकिका स्पर्धा आणि ते सगळं आम्हाला फार सिरियस होतं. सो त्यावेळी म्हणजे ट्रेनमध्ये आम्ही चक्री केलेली आहे. ओ, हां, म्हणजे ट्रेनमध्ये अरे एक फास्ट चक्री करू 20 मिनिटात आपण फास्ट चक्री करू. मग एकदा चक्री वगैरे केली, मग बाजूचे बघून घाबरले, अरे काय एवढं का फास्ट बोलताय ते. तर ते सगळं खूप झालेलं आहे ट्रेनमध्ये. आणि जेव्हा जिंकून येतो आपण, आणि मला अजूनही आठवतं जेव्हा मी INT पहिल्यांदा जिंकलो होतो बीपीच्या वेळेस, तेव्हा ती सिल्वर कलरची जी ट्रॉफी असते INTची, ती घेऊन आम्ही ट्रेनमधून आलो होतो. आणि म्हणजे ते ॲक्च्युली काय म्हणतो आपण, एक आनंद असतो की सगळे सेलिब्रेट करतात, हे करतात, ते करतात. ते सगळं झाल्यानंतर एक जे ते ट्रॉफीकडे बघणं आहे ते ट्रेनमध्ये केलेलं आहे आम्ही. म्हणजे त्याचे एक समाधान जे असतं ना, समाधान की भाई ह्याच्यासाठी आपण एवढं सगळं केलं होतं आणि हे आता आपल्याकडे आहे. सो ते मला ते व्हिज्युअल्स आठवतात ट्रॉफीचे. ती ट्रॉफी अशी ठेवली आहे सिल्वर कलरची आणि ती हलते अशी ट्रेनमध्ये. वाव. आणि त्याच्यासाठी आम्ही फार इतके रात्र जागलो. मला तर त्यावेळी ताप पण होता आणि आम्ही लिटरली म्हणजे त्या प्रयोगाला बीपीचा तुझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा काहीतरी चांगलं होतं ना तेव्हा तेव्हा तुला ताप असतो. बरोबर. खरंय, टाइमपासच्या वेळेला पण केवढा ताप होता तुला. खूप ताप होता. हा, मला वेळ लागले हे गाणं पावसात शूट केलं माहितीये ना, आणि त्या छपरावर वगैरे 104 ताप होता बाईंना. 104 ताप. हो, त्याला चालता येत नव्हतं. आणि तिकडे तो मला वेड लागेल, हा मला वेड लागेल, नंतर सुरू झालं. नंतर अरे पण तेच आहे की त्या ज्या आठवणी आहेत ना, त्या लोकलमुळे आमच्या आयुष्यात आलेल्या आहेत, मुंबई लोकलमुळे, आणि त्या तशाच राहतील मला असं वाटतं, आणि त्या स्पेशल आहेत. खरं आहे. आणि प्रत्येक मुवमेंट आपण बोलतो ना, येस, आणि लोकलमधली लोक एकत्र येतात. कारण का मी मॅचचा मला एक म्हणजे आपला जी वर्ल्ड कप सुरू होता तेव्हा सगळे ओरडत होते डब्यामध्ये आणि प्लॅटफॉर्मवर उभं राहून सगळे टाळ्या वाजवत होते. म्हणजे असं वाटतं की नाही, हे सगळे आपल्या घरचे, असं ते फिलिंग आलं. मॅच जिंकल्यावर सुद्धा ते येस, हो हो हॉर्न वाजवतात. हो हो हो, मॅच जिंकल्यावरती ना ट्रेन उभी राहते, हॉर्न वाजवतात, येस. आणि मग ते सेलिब्रेट असतं, म्हणजे हिट एन बाजूबाजू उभे असतात, असं पण असतं. आणि असं होतं की अनोळखी लोक सुद्धा आपल्यासोबत म्हणजे कधी काहीतरी ॲडवाईस देऊन जातात किंवा अरे हा काहीतरी चांगलं बोलला यार, म्हणजे हे करणं गरजेचं आहे. अशा म्हणजे लाईफ फिलॉसॉफीच्या बाबतीत काही असं घडलंय तुमच्या बाबतीत की ट्रेन किंवा मुंबईच्या हिशोबाने आपण घेऊ? मी आता एक व्हिडिओ बघितला होता, फार छान व्हिडिओ होता मुंबई लोकलचा. दरवाजावर जे उभे असतात त्याच्याबद्दल आमच्या सिनेमात पण आहे थोडासा एक सीन आहे त्याच्यात, की दरवाजावर स्पेशल काही माणसं उभे असतात माहिती आहे ना, की ते दरवाजा सोडत नाहीत स्टार्ट टू एंड. तर त्याच्यात खूप गर्दी होती. दरवाजावर एक माणूस या साईडला उभा होता आणि एक मुलगा कोणतरी ऑफिसला जाणारा, त्याच्याकडे बॅग होती, आणि तो बिचारा कसा त्या ट्रेनमध्ये असा चढला स्ट्रगल करत. त्याने एक वर हात पकडला आणि एक साईडला हात पकडला, आणि तो ऑलमोस्ट म्हणजे बाहेरच होता ट्रेनच्या दरवाजावर. तर तो जो डोअर कीपर होता, म्हणजे डोअरवर जो उभा होता, त्याने त्याला असा पाय फक्त लावला मागे त्याला सपोर्टसाठी.
त्याचे पाय असे बाहेर जात होते, तर फक्त असा पाय त्याने असा लावला की भाई तू आत ये. आहे असा. सो ते मला असं वाटतं की ते मुंबईचं नेचर आहे की आओ आप भी आओ, Yes. या तुम्ही पण या, वा. तुम्ही पण या. सो ते मला असं वाटतं की एक एक मुवमेंट जी असते ना ती त्याला काही गरज नव्हती ना, तो तर त्याला काही ओळखत नव्हता, पण तरी त्याने असं हलगत पाय लावून त्याला आत घेतलं. सो ते मला फार भारी वाटलं. येस, मनमीत तुझ्याकडे असं काही आहे सांगण्यासारखं? नाही म्हणजे मीच बऱ्याच लोकांना तत्वज्ञान दिलेलं आहे ट्रेनमध्ये. मला मला फार कमी लोकांनी दिलंय. पण ट्रेनमध्ये मला वाटतं की सगळ्यात जास्त प्रवास मी माझ्या आईबरोबर केला आहे. ती मला कुठे कुठे घेऊन जायची आणि आय रिमेंबर की ती माझ्याबरोबर खूप गप्पा मारायची आणि त्या सगळ्या गप्पांमधनं खूप गोष्टी ती सांगायची मला. मग कसं कसं काय काय केलं पाहिजे हे सगळं ती मला तेव्हा सांगायची. आम्ही बऱ्याच लहानपणापासून मी अनेक अभिनयाच्या स्पर्धा करत आलो आहे. त्यामुळे बालश्रीसाठी वगैरे जेव्हा मी गेलो होतो तेव्हाही मी ट्रेननी गेलो होतो, कारण की आपलं बालभवन मरीन लाईन्सच्या जवळ आहे, स्टेशनच्या बाजूला. तर तिकडे जाताना मग तो सगळा प्रवास मला पण ते सगळे विज्युअल्स तसे ग्लिम्सेस आठवतात की मी रिहर्सल करत होतो ट्रेनमध्ये, ती माझी तालीम घेते आणि असं सगळं चालू आहे. सो तशा फार गोड आठवणी आहेत माझ्या. आणि स्टेशन्स विचारत का तुम्ही, आई आता कुठलं स्टेशन येणार आहे? ही एक कॉमन गोष्ट. आणि काकू मांडीवर बसणार, नाही नाही नको मला खिडकीजवळ उभं राहायचंय. ते गोड मेमरीज. आणि मला असं वाटतं की ह्या सिनेमाच्या निमित्ताने ना ती जुनी ट्रेन बघून किंवा ते सगळं बघून आहे ना नॉस्टॅल्जिक फील होणार आहे. आपण सगळे त्या काळात ट्रान्सफर होणार आहोत. सो थँक्यू असा विषय आणण्याबद्दल. आणि मला असं वाटतं की तू आता आशिषबद्दल आपण फार बोललो नाहीये, त्या कॅरेक्टरबद्दल. प्रथमेश तुझ्या कॅरेक्टरबद्दल सांग मला. नाही आशिष इंट्रोडक्शन देतो ना तुला. आशिष. आशिष तर हा मला आशिष म्हणतो. आणि हा एक अजून एक युपी मधला माणूस असतो आमच्या फिल्ममध्ये, त्याला नाव करेक्ट करून सांगतो, हा सेम सांगतो आशिष. अरे आशिष नाही रे, आशिष असं. तर हे जे कॅरेक्टर आहे ना ते मुळात मुंबईत आलेलं कॅरेक्टर आहे. काहीतरी त्याच्या गावात घटना घडते आणि त्याच्यामुळे तो डिसाईड करतो की आपण मुंबईत यावं आणि फॅमिलीला सपोर्ट करावा कामासाठी, काम करून. आणि ते काम करत असताना म्हणजे ह्यांच्यासारखे टवाळखोर मित्र भेटतात त्याला आणि हे मित्र त्याच्याबरोबर नेहमी असतात. म्हणजे त्याच्या आमची पण मैत्री म्हणजे एक जो पृथ्वी आहे तो आमच्या बरोबर फक्त ट्रेन मध्ये दररोज तो एक प्रवास वेगळा करतो. ग्रुप असतो, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप बनायला लागले आता, ट्रेन ग्रुप. आम्ही एकत्र काम करत असतो, पण आमची तिघांचा ग्रुप तसा झालाय, ट्रेनवाला ग्रुप आहे तो. म्हणजे ट्रेनमुळे आम्ही भेटलेलो असतो. आणि मला असं वाटतं की म्हणजे आशिषकडे जेव्हा मी बघतो तेव्हा आत्ता लोकांमध्ये प्रेमात पण एक स्पीड आलेली आहे. ती मला असं वाटतं की आशिष थोडा संथ करेल की बाबा प्रेम हे असं असतं, प्रेम हे असं असतं, प्रेमाला थोडंसं आपण सिरियसली घेतलं पाहिजे. म्हणजे हे लोक जास्त एक्साइटेड असते, कधी प्रपोज करणार आहे, कब प्रपोज करेगा उसको तू, कधी करणार आहेस. तर तो त्यांना सांगतो की मी जेव्हा प्रपोज करीन तेव्हा मी तिला सोन्याची रिंग देईन. सो सोन्याची रिंग हे आपल्याकडे काय आहे, डायरेक्ट लग्नाचं प्रपोज आहे. सो त्याच्यामुळे तो जो एक सिरियसनेस आहे प्रेमाबद्दलचा, तो मला असं वाटतं आशिष परत एकदा या नवीन जनरेशनला किंवा आमच्या पण जनरेशनला, ते नवीन जनरेशनला प्रेमाचं महत्त्व लवकर सांगणार आहे मला असं वाटतं आशिष. आणि तेही म्हणजे तो जो एक गोडवा आहे ना त्याच्यातला, की कृतीतनं दाखवणं, की फ्रेंडशिप आहे तर कृतीतनं दाखवणं, प्रेम आहे तर कृतीतनं दाखवणं, आई बाबांवर प्रेम आहे तर कृती करणं, सांगणं नाही की आय लव्ह यू, ती कृती करून दाखवणं, ते मला असं वाटतं ऍक्शन आशिष. आणि तो फार फार संत जरी असला ना तरी तो मस्तीखोर आहे. त्याच्यात एक मस्ती दडली, म्हणजे ते नॉर्मली जशी मुलं असतात की ते असतात नॉर्मल, पण ते जेव्हा मस्ती करायला लागतात तेव्हा ते वाईब कोणासोबत मॅच झाली की ते सगळं बाहेर येतं. सो त्याच्यामुळे डायलॉग बाजी जी होती ती ह्यांच्या समोर होते. म्हणजे हा त्याला विचारतो की अख्खा नायगाव शोधणार का तिला आता तू, तर तो म्हणतो की आशिष कोशिश तो कर सकता. तर ते जे सगळं आहे, म्हणजे त्याचा एक डायलॉग आहे की तो जीतला सांगत असतो की बघ ना जरा, तो दरवाजावर तो उभा असतो, तो जरा त्याला जरा सेटिंग लावून मला जरा उभं करायला लाव ना. तो बोलतो काय पण प्रॉब्लेम काय, बोलतो अरे यार माझी लव्ह स्टोरी 7:17 सुरू होते आणि 8:18 दादर आले की संपते रे. तर तो पृथ्वी म्हणतो की 1 तासाचं डेली सोप आहे का तुझे लव्ह स्टोरी. सो ते सगळं आहे ना, ते मला असं वाटतं की प्रेमळ का वाटतं, कारण ते लिहिलेलं पण छान आहेच, पण ते आशिष समजून घेणं, आशिष बद्दल एक कनेक्ट वाटणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते डायलॉग्स मला असं वाटतं आपोआप
आतून येतात आणि मग ते लोकांना अजून मजा येईल आणि रिलेट होईल कॅरेक्टर परत एकदा. आणि एक चांगली गोष्ट आहे की त्या डायलॉग्स मध्ये पण ट्रेनचेच एलिमेंट घेतलेत, त्या टायमिंगचे एलिमेंट घेतलेत. सो खूप भारी. आणि अजून एक म्हणजे ज्ञानदाला तो मिस नायगाव म्हणत असतो. मिस नायगाव. तिचं नावच माहित नाही अजून. बरोबर. येस. तिचं नावच नाहीये फिल्म मध्ये. अख्ख्या फिल्म मध्ये फिल्म मध्ये नाही नाहीये तिचं नाव. तरी येऊन ते कळतं, अरे अच्छा हिचं नाव हे आहे. बरंच काय काय तुम्ही लपवून ठेवलं त्या. म्हणजे मी इतका विचारण्याचा काहीच फायदा नाही का, ठरवून आले ते लोक, काही सांगायचंच नाही, काही सांगणार नाही. काही सांगणार नाही. म्हणजे ट्रेलर लॉन्च नंतर असं, ट्रेलर आल्यानंतर असं होईल की नाही म्हणजे हे पिक्चर काहीतरी वेगळंच असं काहीतरी. ऍक्च्युली ते खरं आहे ना, की जे गोष्ट जरी ती प्रेमावरती जरी असली तरी ते प्रेम म्हणजे ते मर्यादा आहे, पण मैत्री जी आहे ना ती त्या अख्ख्या सिनेमाचा तो आत्मा आहे. म्हणजे आणि कसं झालं की हे पृथ्वीक सर, मनमीत सर हे मित्र आहेत, त्याच्यामुळे ते मला तिथं ना जास्त मेहनत करायला लागलीच नाही आहे. जे काय आलं ते त्यांच्या इमोशन्सने आलं. म्हणजे जे काही काही इन्सिडेंट मी तुम्हाला सांगतो पृथ्वी आणि मनमीतने असं केलेत खूप छान. म्हणजे आता तुम्हाला कॉमेडी आणि हे सगळं दिसतंय, पण काही काही सिक्वेन्सेस त्यांनी जे केलेले आहेत म्हणजे ते दोघं काय ताकदीचे अभिनेते आहेत हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, पण त्यांनी जे सिक्वेन्सेस केलेले आहेत काय काय ते बघून माझ्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि ते फार भारी झालंय. म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांनी. येस. आणि मनमीतमध्ये ती क्वालिटी आहे, जितकं पटकन तो हसवू शकतो ना तितकं पटकन तो डोळ्यात पाणी आणू शकतो. आणि ही कलाकाराची ताकद आहे मला असं वाटतं. आणि ताकद तर खूप आहे त्याच्यात. येस. आता खूप सिरियस माहोल झाला मला असं वाटतं की आता मनमीतकडे माईक देऊया आपण. परत आपण फन पार्ट कडे वळूया. येस. अरे फन पार्ट म्हणजे सेगमेंट रे. फन पार्ट फन पार्ट तुला फन पार्ट दाखवतो मी नंतर. असं होतं ना. येस. सो आपण पण ते माहोल सेट करत होते बरोबर. आम्ही ते झोन मध्ये सो खरंच खूप धमाल आली तुमच्याशी बोलून आणि खरंच खूप कमाल वाटतो ट्रेलर. खूप एक्सायटेड आहोत सिनेमासाठी, मुंबई लोकलसाठी. आणि पुन्हा एकदा तुम्ही एकत्र येणार म्हणजे धमाल तर असणारच आहे. सो प्रेक्षकांना काय अपील कराल या सिनेमासाठी? मुंबई लोकलमधून जरासा वेळ काढून हा मुंबई लोकलनी प्रवास करून थिएटरपर्यंत जाण्याचा काय अपील कराल? मला असं वाटतं की मुंबई लोकलला जेवढं तुम्ही गर्दी करता तेवढीच गर्दी मुंबई लोकल या सिनेमाला करा. मुंबई लोकलला तुम्ही जेवढं गर्दी करता तेवढीच गर्दी तुम्ही मुंबई लोकल या सिनेमाला करा. खूप मनापासून सिनेमा केला आहे आणि परत एकदा काहीतरी लव्ह स्टोरी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. सो तुमचे जे प्रेमळ व्यक्ती असतील तुमच्यासोबतचे त्यांना घेऊन जा, नसतील तर करा तोपर्यंत आणि घेऊन जा. आणि एक गाण्याबद्दल आपल्याला राहिलं की गाणंही मस्त आहे, खूप लव्ह सॉन्ग आहे आणि छान गाणी ऍक्च्युली खूप भारी आहेत. ऍक्च्युली याच्यात मला असं वाटतं 2 गाणी. एक ओळ गाऊन दाखव ना मला. येस येस. मला डेअर देतोय का? बरं. डेअर नाही देते यार. छान गायलंस गाणं म्हणून तो म्हणतो. बीर नाही माहिती. भावना समजू. अच्छा ते गातो. मग कुठलं? ते नाही, दुसरं नाही, ते नाही, तेच आहे. तेच आहे काही गाणं. सॉरी. तू भेटना पुन्हा गाता. तू भेटना पुन्हा, भेटना पुन्हा, भेटना पुन्हा, असं काहीतरी आहे. तू भेटना पुन्हा, भेटना पुन्हा, भेटना पुन्हा. कशी भेटेल ती? बघ ना, अशा सुरात नाही भेटणार. मला वाटत तुम्ही गाणं बघा, मस्त गाणं झालेलं आहे. प्लीज खरंच चांगलं गाणं आहे, ह्याच्यावर जाऊ नका. माझ्या सुरांवर जाऊ नका. काल ज्ञानदाने चांगलं गायलं होतं. येस. हो आमच्या आम्ही आणलंय. येस येस. ओके. तू वाचते मनमीत. ओ असं वाच. ओके. आणि ते त्यांना दाखव आधी. आयुष्यात एकदा जरी कोणावर मनापासून प्रेम केलं असेल तर फ्लिप द तिकीट असं म्हणून हे बघा, हे असं आहे, त्याच्यानंतर हे असं आहे. येस येस येस. हा. वाव. येस. आणि हे आम्ही स्वतः ट्रेनमध्ये जाऊन वाटलंय सगळ्यांना. सो त्याच्यामुळे लोकांना ते नॉस्टॅल्जिया आणि सगळं छान कसलं भारी यार. कमाल कमाल. येस. मनमीत तुझा एक वेगळाच फॅन बेस आहे, तर त्यांना काय सांगशील तुझ्या फॅन्सना? गाणे खूप मस्त फिल्म आहे, खूप गोड फिल्म आहे, याच्यात धमाल आहे, मस्ती आहे, प्रेम आहे. त्यामुळे काहीतरी जरा वेगळं करत राहण्याचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो दरवेळेला.
तो ह्यावेळेलाही आहे आणि तो प्रयत्न कितपत यशस्वी झाला आहे हे तुम्हीच आम्हाला सांगणार आहात. त्यामुळे ते तुम्ही आम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला तो चित्रपट बघावा लागेल. तर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच तुम्ही मुंबई लोकल बघा आणि आय एम शुअर की तुम्हाला तो खूप आवडेल. येस, पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये हे फक्त सिरियसली बोललाय तो. मी सिरियसच सिरियसलीच बोलतो सगळं मी लोक का हसतात मला खरंच कळत नाही. ह्याच्यामुळेच हे वाक्य नसतं बोलत तर लोक आतापर्यंत सगळं सिरियसली ऐकत होते. सर प्रेमाला शब्दाची भाषा नसते हे दाखवणारा सांगणारा चित्रपट म्हणजे मुंबई लोकल आहे. येतोय 1 ऑगस्टला. येस येस, थँक्यू सो मच गाईज. आणि जोक्स आता खरंच जोक्स अपार्ट, तुम्ही खरंच कमाल आहात आणि आमचे लाडके आहात. सतत दिसत राहा आणि मजा करत राहा. अजून बरंच प्रमोशन बाकी आहे. सो ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.